नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवादे तुमचं स्वागत करतो. आता सकाळचे 9:30 वाजलेले आणि आज आहे माझा साखरपुडा. आता तयारी वगैरे सगळी झालेली आहे. कपडे वगैरे सगळे भरलेले आहेत आणि आम्ही आता थोड्या वेळात 10-10:30 पर्यंत आम्ही निघणार आहोत किंजलोळीला जायला. गुरुकुंड म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही चाललेलो आहोत. तर बघूया आता किती वाजेपर्यंत. अजून पाहुणे कोणीच आले नाहीत. आमचे जे गावातली जी ग्रामस्थ मंडळ आहेत ते आता निघालेत, तुडीलपर्यंत पोहोचलेत आणि काही पाहुणे वगैरे अजून यायचे बाकी आहेत. तर पाहुणे वगैरे आले की आम्ही लगेच निघणार आहोत. काल रात्री संकेतदादा, सिद्धूदादा, नानी, मोठी आई, अण्णा सगळेजण आलेत आणि ते आता काल रात्री गावी गेलेत आणि तर तिकडून आता निघाले असतील ते इकडे यायला. तर तुम्हाला दाखवतो आमची तयारी कशी चालू आहे ते. इकडे आई शिरा बनवते, इकडे लहान मुलांसाठी सार्थक आणि इतरता आलं त्याला भात बनवलाय. सो तू काय करतेस? कानातले घालते चहासाठी आणि इकडे आमचे सर आहेत. नमस्कार. आणि हे हा माझा मित्र ऋतिक. हे दोघे जण आलेत खास मुंबईवरून माझ्या साखरपुड्यासाठी. आणि ऋतिकचं फार माझं मदत झाली काल मला केक वगैरे आणण्यासाठी. आम्ही काल रात्री केक ऑर्डर केला 1 किलोचा. आज 9 वाजता मिळणार होता पण अजून टाइम, आम्हाला जायलाच वेळ झाले. तर दादा काय म्हणाल? आज आम्हाला आनंद होतोय. स्वप्नीलचा साखरपुडा आहे आणि आम्हाला जास्त आनंद ह्याचा होतोय की स्वप्नील वाट पाहत असताना त्याला ज्या प्रतीक्षा नावाच्या बायकोचं नाव प्रतीक्षा आहे, इतकी प्रतीक्षा ज्याला भेटली आहे आणि प्रतीक्षा नावाच्या बायकोसोबत त्याचे लग्न होत आहे. आम्हाला आनंद आहे की आता या गोष्टी साखरपुडा चाललेला आहे आणि साखरपुड्याचा आनंद लुटायला आम्ही सगळे मुंबईवरून इथे आलेलो. आम्हाला याचा आनंद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऋतिक तुला काय म्हणायचं? ऋतिक काय नाही, चांगलं वाटतंय. एवढं चांगलं झालंय. आयुष्यात पुढे जा आणि म्हणजे भांडण वगैरे करू नको. होणार हे यांचं पण आज करून टाकूया. तुझं मला साखरपुडा देते काय, ती साखर जी असेल ती आपण देऊया ना पार्सल करून डायरेक्ट घरी. हा आता बाबा प्रसादी बनवत आहेत. दर वेळेला प्रत्येक कार्यक्रमाला प्रसादी किंवा जेवण वगैरे बनवण्यासाठी नक्की येतात. आणि हे अण्णा चुलते बेलोशीवरनं आलेत आणि प्रसादीची आता तयारी चालू आहे. मी आता किंजलोळीला जायला निघालो. एक दादाची गाडी आहे, एक ऋषी आलाय, माझा मित्र ऋषी. आता 2 गाड्या घेऊन आम्ही आता पुढे किंजोळीला जाणार आहोत. आणि आता वाजले, जायचं होतं लवकर, आता वाजले 11 वाजले. 11चा टायमिंग तिथे डॉट दिला होता. तर बघू. ही माझी मोठी आई, दादा वगैरे आले, संकेत आले, सिद्धूदा. तुम्हाला मगाशी बोललो होतं की सिद्धूदा संकेत येणार होतं, तर तिकडे गेले होते गावी. ते सगळे आता आम्ही निघतोय. चला चलो, बाय बाय. फायनली आम्ही पोहोचलोय किंजलोळीला. उद्या सगळी लोक आलेली आहेत. हे सगळे आमचे परिवार सगळा.
हल्दी समारंभ वार गुरुवार दिनांक 3/4/2026. वेळ सकाळी 8 ते 11. वधूचे नाव प्रतीक्षा ज्येष्ठ कन्या. वराचं नाव काळ्यासोन चंद्रकांत तुकाराम कांदेकर. मुक्काम गुरुकुल पोस्ट दाभेकरकुल तालुका महाड जिल्हा रायगड. वराचे नाव स्वप्नील ज्येष्ठ पुत्र. वराचे नाव श्री शरद चव्हाण निवासी. मुक्काम थैरे तुडी पोस्ट वलन तालुका महाड जिल्हा रायगड. विधी वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशी 1948 वार गुरुवार दिनांक 3/4/2026 रोजी दुपारी 2:35 या शुभमुहूर्तावर योजना आहे. मुख्य समारंभ वार बुधवार दिनांक 29/4/2026 वेळ रात्री 8 ते 11. विवाह स्थळ मुक्काम गुरुकुल पोस्ट दाभेकरकुल तालुका महाड जिल्हा रायगड. हल्दी समारंभ वार गुरुवार दिनांक 30/4/2026 वेळ सकाळी 8 ते 11. पूर्ण खायच्या पूर्ण स्वप्नील पूर्ण घे तोंडात. आता तुमचं सध्या साखरपुडा झालाय तर तुमचं काय मत आहे तुम्ही बोला. ग्रुप या गावामध्ये आमचं पसंती आणि साखरपुडा होता. तर चांगला साखरपुडा आणि पसंती झाली. पहिली पसंती होती, नंतर मग पसंतीनंतर मग थोडा ब्रेक देऊन आम्हाला कपडे वगैरे चेंज केले. चेंज करून मग आम्ही आमचा साखरपुडा झाला. एकमेकांना अंगठी घातली आणि मग पेढे वगैरे भरवले आणि खूप भारी वाटतंय. आणि गार्डन गार्डन हो आहे. ओके, आता लग्नाची तारीख ठरलेली आहे. तुम्हाला नक्कीच समजेल की लग्नाची तारीख काय, मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि तू काय बोलतेस? धन्यवाद. सांगा 2 शब्द काय ते सांगा. कसं झालं कार्यक्रम, काय कसं वाटतं तुला? मस्त छान वाटलं. हा, अजून मला हवं तसा उकडीचा मोदक मिळालाय मला. दाखवा तुमचा उकडीचा मोदक. आणि दाखवा हा, आता. एक उकडीचा मोदक हे मला नाव ठेवलंय तिने. माझा नंबर पण कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये पण उकडीचा मोदक असं लिहिलं आणि हातावरती मेहंदी पण काढली. बघू, दाखवा तुमचं. उकडीचा मोदक. बाप्पाचा पण खूप आवडतो उकडीचा मोदक. त्यालाही खूप आवडतं आणि मलाही खूप आवडतं. त्याच्यासाठी त्याला नाव ठेवलं उकडीचं मोदक. त्याला आणि खूप सांभाळून ठेवेल नक्की ना? नक्कीच. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं की आमचे सगळे फोटोज आहेत ना, ऋतिक म्हणून त्यांनी काढले. आणि बाकी काय नाही. चला, धन्यवाद. काय म्हणाल आजचा सोहळा खूप छान पार पडला. आम्हाला खूप आनंद होत आहे स्वप्नीलसाठी, स्वप्नीलच्या परिवारासाठी, प्लस वहिनींसाठी आणि वहिनींच्या परिवारासाठी. चांगला मुहूर्त. स्वप्नीलच्या मागे आईबाबांचे आशीर्वाद, तुमच्या मागे आईबाबांचे आशीर्वाद असल्यामुळे हा सोहळा छान गुण्यागोविंदाने निर्विघ्न पार पडल्यासाठी तुम्हाला त्याच्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी समोर आहे ना जेवणाची व्यवस्था केली. म्हणजे जे गावातील महिला मंडळ आहेत ना, ते या ठिकाणी म्हणजे घराच्या मागच्या साईडला जेवण पाहुण्यांसाठी बनवण्याची व्यवस्था केली. आणि हे समोर आहे ना, हे समोर प्रतीक्षाचं घर आहे आणि ह्याच्या पुढे अंगणामध्ये आमचं साखरपुडा आणि पसंती झाली.
कार्यक्रम कसा झाला आपण मस्त आहे ना? आज आमचा पसंती आणि साखरपुडा हो. पहिली पसंती झाली आमची, नंतर मग थोडा ब्रेक देऊन साखरपुडा झाला. खूप छान झाला कार्यक्रम आणि सगळ्यांनी आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आज चांगला दिवस होता आणि आत्ताच आता केक कटिंग केला आम्ही. नाव पण टाकले स्वप्नील आणि प्रतीक्षा. खूप छान प्रकारे आमचा कार्यक्रम झाला आज. फोटोग्राफी करून होता. अजून माझा मित्र पण होता, तो पण त्यांनी पण फोटोग्राफी केली, चांगली फोटोग्राफी. आणि पहिल्याच खूप भारी वाटतंय आणि बाकी काय नाही बस. प्रतिष्ठा तुझं शब्द सांग. पहिल्यांदाच असतो. आजचा कार्यक्रम खूप छान झाला. तुम्ही आला सगळेजण आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. बोलावं जाणार पर्यंत होईल आज सुरुवात आहे. मोठ्यान बोल. सगळेजण आलात आमच्या या कार्यक्रमासाठी. धन्यवाद तुमच्याबद्दल. खूप छान झाला कार्यक्रम. काय बाय 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 बाय. टाटा कर आणि टाटा टाटा काय नाही बाय बाय टाटा टाटा कर टाटा कर. बाय बाय. हो टाटा. चला बाय बाय. चला बाय. चलो बाय बाय. अरे तू झोपला काय बरं? चला घरी चांगलं घेऊन जा. चल दादा. चलो थँक्यू. चला धन्यवाद. धन्यवाद. मुंबईला तेच मग. हो हो पार्टी करू मुंबईला. हो नक्कीच पार्टी करू. हो देतो. हा हो 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 चालेल. मुंबईला आली ना आईला पहिले दाखवून आण. हो 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 चल नानी जा सावकाश. चला अण्णा. चला नानी हे गावी. तो झोपला वाटतं. चल दादा बाय बाय. फायनली आम्ही आता घरी आलोत. आताच दादा आणि सगळी फॅमिली आमची मुंबईला निघणार आहेत. पहिले खैऱ्याला जाणार आहेत. खैऱ्यावरून नंतर मग ते मुंबईला जाणार आहेत. तर ऋषी पण आला होता. तर ऋषीने आता इथं आम्हाला सोडल्याने तो घरी गेला. त्याला पण जायचं होतं अर्जंट. आता आम्ही घरी चाललोत. कार्यक्रम मस्त झाला, खूप छान झाला. सोनीची नट्टापट्टा बघा. सोनीचा नवीन ड्रेस. आता जस्ट घरी आलोय. आता वाजलेत 5 आणि ऋषीने आम्हाला इथे नवनाथ किंजळकर स्टॉप आहे ना तिथे सोडलं. त्याला पण घरी जायचं होतं त्याच्यामुळे तो तिथे त्याने सोडला आणि आम्ही इकडे आलो. आणि दादा वगैरे सगळे फॅमिली मुंबईला डायरेक्ट इकडूनच गेले आणि मस्त कार्यक्रम झाला. हे बघा हे 2 गिफ्ट दिले प्रतीक्षाने म्हणजे माझ्या बायकोने आणि मी तिला एक गिफ्ट दिलं. तर हे पसंतीला एकमेकांना गिफ्ट देतात आणि तिला मी एक गिफ्ट दिलं आणि तिने मला 2 गिफ्ट दिलं आणि ती बोलली मला की गेल्या मला सांग गिफ्ट तुला कसं वाटतंय ते. तर आता खोलतोय गिफ्ट, बघूया काय आहे गिफ्ट मध्ये. सोनी खोलते गिफ्ट. माझ्यापेक्षा हिलाच घाई आहे. आले बोलते मला गिफ्ट बघायचंय. बघूया काय गिफ्ट दिलंय ते. खोल पटापट. काय दिलंय? अरे वा पॉकेट आणि पैसे पण दिले. द्यायचं असतं नाही बापरे. ऑनलाईन मागवलं. हे 1 रुपयाची लक्ष्मी दिले आणि पॉकेट आहे, वॉलेट आहे. काय असं मस्त वॉलेट अडकवले ते काढावं लागेल. हे पण गिफ्ट आहे का? पैसे दिलेत काय? हो. अरे हा पैसे पण दिलेत. अरे बापरे काय खरं नाही. अच्छा म्हणजे रिकामा देत नाही म्हणून पैसे देतात. 1 लाख. अच्छा 200 रुपये दिलेत. आणि ह्याच्यामध्ये बघू काय आहे ते. मी एकच गिफ्ट दिलं ते पण छोटसच गिफ्ट होतं, मोठं गिफ्ट नव्हतं. नाही ते तिला समजेल आता काय गिफ्ट आहे ते. तर तिला आवडेल का नाही माहिती नाही. आणि त्यांच्याकडे किटची पद्धत नाही. बघूया दुसरं गिफ्ट. मला वाटतं ही मिठाई असेल ना. हो ते कसं मला वाटतं. हा हे पण गिफ्ट आहे. अरे बापरे 2 हे काय सेंट आहे काय? बहुते हो. अरे वा मागतलाय. बघूया कोणता. मागतलाय
मारिनर आणि हे पैसे मला 100 आहे मग हे पैसे मला हे बघ काय बोलते, हे पैसे मला, पैसे पॉकेटमध्ये ठेवायचे असतात लक्ष्मी म्हणून. कसं आहे, चांगलं आहे, एक नंबर. एक नंबर. वा वा, आवडला. हे बघा लय भारी. ऑनलाईन मागवलंय. सुनबाईने माझ्या दिलं सुनबाईनी. मग सुनबाईला काय सांगशील आता? किंमत बाईला पडले. सांगून खूप उकडीच्या मोदकाला एवढं जपून हो हो, नाव टाकलं उकडीचा मोदक. उकडीच्या मोदकाला तडा जाऊन देऊ नको, मस्त पैकी जप उकडीच्या मोदकाला, एवढंच माझं हे आहे. आता तुझ्या हवाली केलाय उकडीचा मोदक माझा. आणि खूप मस्त बोलली ना व्हिडिओ मध्ये. कोण? तुला व्हिडिओ बघितली बघितली पण आल्याला दाखवला पण बघा. नाही म्हणजे बघा, तुम्ही यायच्या आधी बघितली, हा, लय भारी बोलले व्हिडिओ मध्ये. आम्ही यायचो म्हणजे याच्या अगोदर म्हणजे म्हणजे आम्ही लवकरच तुमचं हे केलं व्हिडिओ आणि मला पाठवले का? ठेवलंय स्टेटसला ठेवलंय. मग बघायला पाहिजे स्टेटस मग काय ठेवलंय ते. खूप. आणि चांगला संसार सुखाचा करा एवढीच इच्छा. हे बघ. हुशार आहे, किंमत खोडले. बोल बोल. महाग आहे. छान आहे गिफ्ट, आवडलं मला. सेंट पण आणि हे पॉकेट पण मस्त आहे. आणि 200 रुपये लक्ष्मी म्हणून टाकलं तर 200 रुपये मी जपून ठेवेल. ते बहिणीने घेतलंय ना, ह्याच्यामध्ये पॉकेट मला जपून ठेवायचं आहे. मस्त, मला आवडलं. पॉकेट पण आवडलं आणि हे पण आवडलं, छान आहे. आता तिला गिफ्ट आवडलं की नाही मला पण माहिती नाही, ती आता सांगेल मला आवडलं की नाही आवडलं ते. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय आणि हो, काळजी घ्या.